संपूर्ण देशामध्ये लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठिकठिकाणी जात आहेत, प्रचार सभामध्ये सहभाग घेत आहेत, रॅलीत सहभागी होत आहेत. आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहोत. तुमचं खूप खूप स्वागत, तुम्ही वेळ दिला त्यासाठी. आणि इतका बिझी शेड्यूल आहे तुमचा, तरी देखील तुम्ही वेळ दिलीत. प्रचार सुरू झालेला आहे आणि कशा पद्धतीचं वातावरण आहे, तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढताय? एक उत्साहाचं वातावरण, एक उत्स्फूर्तपणा मला पाहायला मिळतोय, मला जाणवतोय, अनुभव मला येतोय की एक लोकांनी ठरवलंय की पुन्हा एकदा देशामध्ये मोदीजींचं सरकार आणायचं आणि मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवायचं. कारण 10 वर्षामध्ये जे मोदीजींनी काम केलं या देशाच्या विकासासाठी, आणि लोक कंपॅरिझन करतात काँग्रेसचं 50-60 वर्षाचं काम, 50-60 वर्षाची सत्ता आणि केवळ 10 वर्षाची सत्ता. या 10 वर्षामध्ये जे 50-60 वर्षात काँग्रेसला जमलं नाही, किंबहुना ते करू शकले नाहीत, ते अयशस्वी ठरले. परंतु मोदीजी 10 वर्षामध्ये सर्व समाजांना त्यांनी स्पर्श केला आहे, सर्व समाज घटकांना त्यांनी न्याय दिला आहे. आणि त्यामुळे लोकहिताचं निर्णय घेणारं सरकार, सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार, सर्वसामान्यांचं ऐकून घेणारं सरकार आणि ऐकून निर्णय घेणारं सरकार, घरात बसणारं नाही, फेसबुक लाईव्ह करणारं नाही, उंटावरून शेळ्या हाकणारं नाही, थेट फेस टू फेस काम करणारं, हे आमचं सरकार आहे. त्यामुळे लोकांनी ठरवलंय काम करणाऱ्या सरकारच्या मागे, काम करणाऱ्या महायुतीच्या मागे जनता उभी राहील, घरी बसणाऱ्यांच्या नाही. त्यामुळे आम्ही विकासाच्या अजेंड्यावर ही निवडणूक, विकासाच्या मुद्द्यावर विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही लोकांसमोर जातोय. तुम्ही विकासाचा अजेंडा घेऊन जात आहेत, पण तुमच्या विरोधातले जे आहेत ते वारंवार तुमच्यावर आरोप करतात की महाराष्ट्रातून उद्योग बाहेर गेले आणि यासाठी हे सरकार जबाबदार आहे. कसं यांना उत्तर देणार? आमच्या सरकारमध्ये गेल्या वर्षी मी दावोसला गेलो होतो, स्वित्झर्लंडला. 1,37,000 कोटीचे MOU साईन झाले. 70 to 80% एक्झिक्युशन सुरू आहे, म्हणजे अंमलबजावणी. यावेळेस गेलो, 3,73,000 कोटींचे MOU साईन झाले. तिथे आम्हाला ज्यांनी कमिटमेंट केली त्यांनी 1,00,000चे MOU इथं मुंबईत येऊन केले. कारण आता आपलं सरकार जे आहे, आपलं राज्य इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेलं आहे. कारण आपण पायाभूत सुविधा आपल्याकडे आहेत, पोटेन्शियल आहे, कनेक्टिव्हिटी चांगली आहे, स्किल्ड मॅनपॉवर आहे. उद्योग जे गेले ते अगोदरच्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे. त्या सरकारचं वेस्टेड इंटरेस्ट होतं का, म्हणजे उद्योगांमध्ये, असं म्हणावं? हा, आमच्याकडे आल्यानंतर उद्योगपतींना आम्ही सांगतो, तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला काय सुविधा पाहिजे, थेट तुम्ही बोला आणि तुमच्या अडचणी काय त्या सांगा, त्या आम्ही सोडवू. तुम्हाला काय पाहिजे आम्ही तो देतो. पण मागच्या वेळचे लोक तुम्हाला काय पाहिजे म्हटल्यानंतर आम्हाला काय देणार, आमचं काय, हेही म्हणायचे. उद्योगपतींच्या घरावर मोर्चे काढणे, उद्योगपतींच्या घराखाली जिलेटिन बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवणे, कोणी ठेवले या? आणि त्यामुळे लोक असुरक्षितपणाची भावना उद्योजकांच्या आणि व्यापाऱ्यांच्या आणि नागरिकांच्या मनामध्ये होते. तुम्ही गडचिरोलीचा विषय काढला, पण याच गडचिरोलीला घातपाताचा सुद्धा कट टाकला होता. मागच्या सरकारमध्ये बरेचसे मंत्री होते, त्यांचे देखील घातपाताचा कट होता. काय नेमकं यामागचं सत्य आहे? सत्य मी यापूर्वी देखील बोललोय. मी गडचिरोलीचा पालकमंत्री होतो. मी स्वतः सुरजागड प्रकल्प कोणी सुरू करत नव्हतं, मी स्वतः सुरू केला. आणि सुरू केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळाला. आणि त्यामुळे साहजिक आहे, डेव्हलपमेंट आमचं चालू होतं. जर नक्षलवाद हटवायचा असेल तर तरुणांच्या हाताला काम दिलं पाहिजे, तिथला विकास झाला पाहिजे. आणि नेमका मुद्दा तोच मी घेतला. त्यामुळे साहजिक आहे, नक्षलवादी त्यांना संताप, नाराजी माझ्याबद्दल येऊ शकते.
आणि मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा धमक्यांचं सत्र होतं त्यावेळेस झेड+ सुरक्षाचं आपल्याला माहीत आहे. तुम्हाला ती देण्यात आली नाही. अ, ते तर मी यापूर्वी देखील बोललोय. काय कुठलं काय मनामध्ये होतं माहीत नाही, काय कारस्थान होतं तेही माहीत नाही. तुम्ही म्हणतात मोदींना मत म्हणजे विकासाला मत, पण तुमचे जे विरोधक आहे उद्धव ठाकरे म्हणतात की मोदींना मत म्हणजे विनाशाला मत, आणि आमचं जेव्हा सरकार येईल त्यावेळी आम्ही यांच्या घरात घुसू, आमच्यावरती जे ईडी लावतात आम्ही त्यांच्यावरती, ईडी सीबीआय आमच्या ताब्यात असतील आम्ही त्यांच्यावर कारवाई करू. कसं पाहताय? आता घरात बसलेले लोक दुसऱ्याच्या घरात काय घुसणार? आमचं सरकार येणार कुठल्या स्वप्नामध्ये आहेत? कुठल्या मूर्खाच्या नंदनवनामध्ये आहेत? घरात बसून पंतप्रधान होता येतं का? परदेशात थंडगार हवा खायला जाऊन प्रधानमंत्री होता येतं का? देशाची बदनामी परदेशात जाऊन करून प्रधानमंत्री होता येतं का? आपल्या प्रधानमंत्र्याची बदनामी विदेशात जाऊन करणारा प्रधानमंत्री होऊ शकतो का? इकडे 24/7 उन्हाळा पावसाळा हिवाळा कुठली पर्वा न करता आज या देशातल्या जनतेसाठी, देशाच्या विकासासाठी मोदीजी काम करतायत. पूर्ण जीवन त्यांनी समर्पित केले देशासाठी. आईचं दुःख विसरून तात्काळ देशसेवेला लागले. अशा व्यक्तीला प्रधानमंत्री करणार का घर बसल्या माणसाला करणार? का फेसबुक लाईव्ह करणाऱ्या माणसाला करणार? थोडं तुम्हाला मागे घेऊन जायचं. 2019ला जेव्हा सरकार होतं त्यावेळी तुमच्याच पक्षाचे जे प्रवक्ते आहेत राजू वाघमारे यांनी म्हटले की संजय राऊत यांनी एक बैठक घेतली होती ग्रँड हयातमध्ये, ज्यावेळी तुम्ही सुद्धा त्या बैठकीमध्ये उपस्थित होता. अजितदादाही उपस्थित होते, मिलिंद नार्वेकरही होते, आणि उद्धव ठाकरेंना बाजूला करून आपण कुठेतरी एक वेगळं सरकार स्थापन करूया अशा पद्धतीची चर्चा त्या ठिकाणी झाली असा ते दावा करतायत. तुम्ही स्वतः त्या बैठकीला होता. अशी कुठली बैठक झाली होती का, आणि काय घडलं होतं तेव्हा नेमकं? ते मी योग्य वेळी बोलेन. आणि राजू वाघमारे बोलले त्याच्यात तथ्य आहे, सत्यता आहे. नक्कीच. ज्यावेळी सरकार बनलं होतं आणि त्याचवेळी तुमच्या देखील नावाची चर्चा होती, कारण तुम्ही गटनेता होतात आणि तुम्हाला वचन सुद्धा दिलं होतं, अशी सुद्धा माहिती होती की तुम्हीच मुख्यमंत्री होणार, कारण तुम्ही गटनेता होते. महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं काम करत होता तुमचं काम देखील सगळ्यांनी पाहिलं, परंतु तरी देखील शेवटच्या क्षणाला असं काय घडलं की ज्यामुळे निर्णयच पूर्णपणे चेंज झाला? मोह, सत्तेचा मोह, खुर्चीचा मोह. पण शेवटी काय झालं? काय मिळालं? काय? बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले, हिंदुत्वाचे विचार तुम्ही सोडले, सावरकरांचा अपमान मूग गिळून गप्प बसून तुम्ही सहन करत होतात. स्वार्थ जागृत झाला आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडल्या. उद्धव ठाकरे यांचं नुकतंच एक स्टेटमेंट आलं. देवेंद्र फडणवीसांबद्दल त्यांनी स्टेटमेंट केलं की देवेंद्र फडणवीस यांना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं होतं, आणि ते म्हणाले होते की मी आदित्यला मुख्यमंत्री करेन आणि मी दिल्लीला जाईन. हा जावई शोध कुठून लावला माहीत नाही. हे सगळं झूट, साफ झूट. हे पूर्ण खोटारडेपणाचा कळस. कारण शिवसेना भाजपाशी युती केली असती तर यांना मुख्यमंत्री बनता आलं नसतं. त्यामुळे ज्या दिवशी निवडणुकांचे निकाल लागले, आकडे जाहीर झाले, त्यावेळेसच यांनी भूमिका बदलण्याचा निर्णय घेतला. त्याच वेळेस स्टेटमेंट होऊ लागले, आम्हाला सर्व दरवाजे खुले आहेत. याचा अर्थ काय? ज्या देवेंद्रजींनी सरकारमध्ये असताना, मुख्यमंत्री असताना तुमचा एकही शब्द खाली पडू दिला नाही, त्या देवेंद्रजींचे तुम्ही 50 फोन, एकही फोन नाही घेतला. याचा अर्थ तुमच्या मनामध्ये वेगळं कारस्थान, कूटनीती शिजत होती. स्वतःला मुख्यमंत्री बनायचं होतं, आणि देवेंद्रजी असं म्हणायला, असा निर्णय घ्यायला एवढे यांच्यासारखे अपरिपक्व नाहीत. एकनाथ शिंदे मुळात देवेंद्र फडणवीसांसोबत यासाठी गेले कारण त्यांच्या मागे ईडी लागली होती, आणि देवेंद्र फडणवीसांनीच सांगितलं की जर आमच्यासोबत आले नाही तर आम्ही कारवाई करू, तुरुंगात टाकू. हे विधान जे आहे यावर कधी तुम्ही भाषण नाही केलं? असं कोणाला सांगितलं? कोणी?
देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला सांगितलं आमच्या सोबत या, अच्छा, मी असं हे कोण ईडी लावणार तुमच्या मागे. मी कुठलं खरं म्हणजे पहिली गोष्ट, मी कुठल्याही दबावाखाली काम करत नाही. तुम्ही बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडलं, विचारधारा सोडली, खुर्चीसाठी सत्तेसाठी तुम्ही या महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी जनतेशी विश्वासघात केला. तुम्ही शिवसेना भाजप युतीमध्ये विश्वासघात केला. कारण युती म्हणून निवडणुका लढलो म्हणजे लग्न एकाशी संसार दुसऱ्याशी, हे पाप तुम्ही केलं. त्यामुळे आम्ही हे धाडस केलं सरकार बदलण्याचा. ज्यावेळी तुम्ही सुरतला गेला होता, उद्धव ठाकरेंचा फोन आला होता, अशा बातम्या समोर आल्या आता. आणि एका पान टपरीवरून किंवा चहाच्या टपरीवरून तुमचं संभाषण झालं अशी सुद्धा माहिती मिळते. काय नेमकं घडलं, त्याबद्दल काही बोलू इच्छिता का? आम्ही बोलत बोलत गेलो. आम्ही काही लपून छपून गेलेलो नाही. बोलत गेलो आम्ही, खुलेआम जाहीरपणे गेलो. पण त्यांनी तुम्हाला परत बोलवलं असं पण म्हणतात. परत बोलवायचं आणि आमच्या पुतळे जाळायचे, आम्हाला पार्टीतून हकालपट्टी करायची आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाशी फोनवर चर्चा करायची. तुम्ही यांना कशाला घेताय, आम्हीच येतो तुमच्याबरोबर, पण तुमच्याकडे आहे काय, राहिले काय? शिवसैनिकांचं खुलेआम खच्चीकरण होत होतं. हे खच्चीकरण थांबवण्यासाठी आणि काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्यासाठी आणि धनुष्यबाण वाचवण्यासाठी आम्ही हे पाऊल उचललं. हे पाऊल टोकाचं होतं, हे पाऊल धाडसाचं होतं. त्याला हिंमत लागते, ती हिंमत दाखवली आम्ही. भाजप सोबत जाऊन तुम्ही खुश आहात का? म्हणजे तुम्हाला वाटतं तुम्ही एकदम योग्य निर्णय घेतला भाजप सोबत जाऊन आणि तुमचं सगळं ऐकलं जातं? वैचारिक युती आमची होती. ही युती बाळासाहेबांनी, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे या सर्वांच्या प्रयत्नांमुळे झाली आणि आम्ही युती केली. जी युती बाळासाहेबांनी केली ती युती आम्ही पुन्हा केली. यांनी युती तोडली होती, यांनी जी चूक केली ती आम्ही दुरुस्त केली. त्यामुळे आम्हाला पुन्हा आम्ही जी वैचारिक आमची शिवसेना भाजपाची युती होती ती केली आहे. त्यामुळे नाराज होण्याचा काय प्रश्न आहे? नक्कीच. लखनौ ते लंडन हे नेमकं काय प्रकरण आहे? कारण लखनौमध्ये कुणाला तरी कुणाची तरी 200 एकर जमीन इन्कम टॅक्सने अटॅच केली आहे. 800 कोटीचा काहीतरी प्रकल्प आहे. त्याची सगळी माहिती माझ्याकडे आहे, मी योग्य वेळी देईन. एक एक तुमच्यावर सगळ्यात मोठा आरोप होत होता की तुमच्याकडे पैशाचा खूप मोठा गोडाऊन आहे आणि आणि त्यानंतर असा सुद्धा आरोप झाला, तुमच्या पक्षातून पण आरोप करण्यात आले की ज्यांचे गोडाऊन होते त्यांच्या नोटा पाण्यात तरंगत होत्या. मी बघा सरळ साधा माणूस आहे. मला सत्तेचा पैशाचा मोह नाही. मी फाटका माणूस आहे. मी सदैव सदैव गोरगरिबांमध्ये असतो. त्यामुळे पैशाचा मोह मला नाही. पैशाचा मोह कोणाला आहे, खोक्यांचा मोह कोणाला आहे, हे महाराष्ट्रातली जनता जाणते. साहेब, एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्याचं तुम्ही प्रामाणिकपणे उत्तर द्याल अशी सुद्धा अपेक्षा आहे. बरीच चर्चा आहे की एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री करायचं होतं. उद्धव ठाकरेंनी कधी तुम्हाला असा शब्द दिला होता का? त्यांना तर बनायचंच नव्हतं ना. ते म्हणतच होते मला कुठे बनायचं आहे, शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं आहे, शिवसैनिकाला पालखीत बसवायचं आहे आणि बाळासाहेबांचं स्वप्न मला साकार करायचं म्हणाले. परंतु जेव्हा स्वतःचा स्वार्थ जागृत होतो तेव्हा शिवसैनिक आणि कार्यकर्ता याची किंमत नसते. मला कधी कुठल्याही पदाचा मोह नव्हता, सत्तेची हाव नव्हती आणि नाही. मला संधी मिळाली एका शेतकऱ्याच्या सर्वसामान्य मुलाला, जमिनीवरच्या कार्यकर्त्याला, त्याचं मी सोनं करतोय. नक्कीच. तुमचा साहेब एक डायलॉग आहे, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो मेहनत करेगा वो राजा बनेगा. राजकारणामध्ये सध्या बरेच आहेत नेते आहेत, त्यांचे कुटुंबियातील लोक उभे राहिलेले आहेत, उमेदवारी मिळालेली आहे, ते नेतृत्व करत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही अशी एक भावना आहे. याला उत्तर कसं देणार?
बरोबर है, राजा का बेटा राजा नहीं बनेगा. काम जो काम करेगा वो राजा बनेगा. कर्तृत्वाच्या जोरावर माणसाने पुढे आलं पाहिजे. घराणेशाहीतून लोक पुढे येतात, तेव्हा साहजिक आहे कर्तृत्ववान कार्यकर्त्यांच्या मनामध्ये अन्यायाची भावना होतेच. हे तर स्वतःला मालक समजायचे आणि बाकी सगळ्यांना नोकर समजायचे. बाळासाहेब सगळ्या सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे. हे सगळ्यांना घरगडी समजतात, नोकर समजतात. कार्यकर्ते मोठे झाले, यांना इनसिक्युरिटी वाटते, मास लीडरची भीती वाटते, म्हणून तर किती लोक गेले. आज इतके लोक गेले शिवसेना सोडून, ते सर्वजण चुकीचे आहेत. मग चूक कोणाची? आत्मपरीक्षण कधी होणार की नाही? आत्मचिंतन कधी होणार की नाही? साहेब, या देशामध्ये राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी यांचा सामना रंगतो असं तुम्हाला वाटतं? कुठल्या रेसमध्ये आहेत राहुल गांधी? राहुल गांधी कुठे आणि नरेंद्र मोदीजी कुठे? 2014 पूर्वी या देशामध्ये अराजकता होती, घोटाळे भ्रष्टाचार होता, दंगली होत होत्या, बॉम्बस्फोट होत होते. 2014 नंतर एकतरी बॉम्बस्फोट झालाय? जरब आणि धाक राज्यकर्त्याचा, प्रधानमंत्र्याचा, सरकारचा असावा लागतो, आणि त्यामुळे तुलना होऊ शकत नाही. मोदींजींच्या आता 3 दिवसांमध्ये 7 सभा होत आहेत. कोल्हापूरची जी सभा झाली त्यावर सुद्धा त्यांनी म्हटलं, विरोधक आता टीका करू लागलेत की छत्रपतींचे जे वंशज आहेत त्यांना हरवण्यासाठी मोदींना या ठिकाणी सभा घ्यावी लागली. निवडणुका आहेत, निवडणुकीमध्ये ते देखील कुठल्या तरी पक्षाच्या चिन्हावर उभे आहेत. निवडणुकीसारखी होणार. शेवटी प्रधानमंत्री म्हणून महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करायला येणारच. याच्यामध्ये काय मोठं आहे? काय चूक आहे? महाविकास आघाडी महाभकास आघाडी आहे. एका गळ्यात गळे आणि पायात पाय अशी त्यांची परिस्थिती आहे. महाराष्ट्रातली जनता त्यांना पुरती ओळखून आहे. त्यामुळे त्यांना कुठल्याही अफवांचा फायदा होणार नाही आणि कोणी त्यांच्या अफवांवर विश्वास ठेवणार नाही. त्यांच्या दिशाभूल करण्याला कोणी बळी पडणार नाही. महत्त्वाचा विषय आहे जो तुम्हाला विचारायचा आहे, जागा वाटपा संदर्भातला आहे. जागा वाटपाचं सगळं सूत्र ठरलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या नेमक्या किती जागा ज्या आहेत त्या शिवसेना लढवेल आणि किती जिंकेल असा विश्वास आहे तुम्हाला? महायुती म्हणून आम्ही सर्व 48 जागा लढवतोय आणि आमचं मिशन 45 आहे. त्यामुळे महायुतीमध्ये कोणी किती लढवल्या यापेक्षा महायुतीने किती जिंकल्या याला जास्त महत्त्व आहे. राज ठाकरे सुद्धा आता तुमच्या सोबत आहेत आणि मनसे सुद्धा तुमच्या सोबत प्रचारामध्ये सुद्धा आहे. त्यामुळे किती फायदा होईल आणि राज साहेबांबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? एक चांगला माणूस आहे, मोठ्या मनाचा माणूस आहे. कद्रू वृत्तीचा नाही, कोत्या मनाचा नाही. जे काय असेल ते मोकळेपणाने बोलतात. हा टोला होता उद्धव ठाकरेंना? मी कशाला, ते लोकांना माहिती आहे. त्यांचे सर्व कार्यकर्ते सगळीकडे अगदी मनापासून काम करतात. मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. लोक विकासालाच मत देतील असा विश्वास आहे तुम्हाला? लोक विकासालाच मत देणार. लोकांना घरी बसलेले आरोप करणारे, शिव्या शाप देणारे लोक आवडत नाहीत. डेव्हलपमेंट लोकांना आवडते. त्यामुळे लोक विकासाला मत देणार. नक्कीच. आणि धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. बऱ्याच मुद्द्यांवरती तुम्ही प्रकाश टाकलात आणि तुमच्या विरोधकांना देखील तुम्ही चांगलाच टोला लगावलेला आहे. त्यामुळे नेमकं या लोकसभा निवडणुकीनंतर कसे पडघम वाचतील हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. आमच्याशी बोलल्याबद्दल, वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.